समीर सर, तुमचं स्वागत. मी समीर सरांची थोडक्यात ओळख करून देतो. मे बी बाकी त्यांचं प्रोफाईल आणि आपल्याला गोष्टी कळतीलच. समीर हॅलो. सरांची एस-व्ही प्रो मीन्स नावानं त्यांची ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांचं मुख्य करून जे काम आहे फायनान्शियल ऑडिट्स, कंपनी रजिस्ट्रेशन आणि एम-एस-एम-ई रजिस्ट्रेशन्स आणि याच्यामध्ये सर काम करतात. आणि आज आपल्यासोबत ते एम-एस-एम-ई ह्या विषयावरती आपल्याशी डिस्कस करायला आणि आपल्याला माहिती द्यायला आपल्यासोबत आहेत. तर मी समीर कुलकर्णी सरांना विनंती करतो की सर, तुम्ही आपलं मार्गदर्शन सुस्क्रीन झाली आहे तुमची आता. येस समीर कुलकर्णी सर. हा, नमस्कार. मी समीर कुलकर्णी. आपण आज MSMEच्या रजिस्ट्रेशन आणि बेसिक सगळ्या गोष्टींसाठी आपण आज या झूम मीटिंगमध्ये भेटलेलो आहे. तर SV प्रोमिन्स ही आमची एक फायनान्शियल कन्सल्टन्सी आहे. ऐकू येत आहे ना? हॅलो. येस सर. SV प्रोमिन्स मधनं ही आमची एक फायनान्शियल कन्सल्टन्सी आहे. एक मिनिट. आमची कंपनी 2007 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. आम्ही कॉर्पोरेट फायनान्स, अकाउंटिंग, टॅक्सेशन याच्यामध्ये मेजरली कामं करतो. आता आपण MSME बद्दल थोडंसं आजचं सेशन आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. यामध्ये बेसिक मी फक्त ज्या MSMEच्या काही गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा एक्सप्लेन करतो. त्यानंतर मग आपण इंटरॅक्टिव्ह सेशन घेऊया. तर MSME हा जो ऍक्ट आहे, MSME हा ऍक्ट जो आहे तो 2006 मध्ये हा आलेला आहे. आणि हा बेसिक ऍक्ट येण्याच्या मागचं कारण, ज्या मिड साईज, स्मॉल साईजच्या ज्या कंपनीज आहेत किंवा एंटरप्राइजेस आहेत यांच्या प्रमोशनसाठी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा ऍक्ट एनॅक्ट केलेला होता. आता याच्यामध्ये जर का तुम्ही बघाल की मागच्या आता पॅन्डेमिकचा पिरियड होता, त्या पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये आपले जे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आहेत, त्यांनी आता जी MSMEची बेसिक डेफिनेशन होती, या बेसिक डेफिनेशन मध्ये आधी सर्व्हिस इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असे दोन भाग केले गेले होते. आणि त्याच्यामध्ये या दोन भागांनुसार ती डेफिनेशन विभागली गेली होती. पण या 1 जूनला आपले ज्या ह्या डेफिनेशन मध्ये काही बेसिक चेंजेस झालेले आहेत, त्या बेसिक चेंजेसनुसार आता जर का तुम्हाला या स्क्रीनवर दिसत असेल की आता जी मायक्रो, त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. एक मायक्रो, स्मॉल आणि मीडियम अशा 3 टाईपच्या बेसिक कंपनीज येतात. या 3 टाईपच्या कंपनीजमध्ये यांचं याच्यासाठी जो क्रायटेरिया आहे, मायक्रो म्हणून ज्या कंपनीज आहेत त्यांच्यासाठी काय, अप टू 1 करोड पर्यंतची मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट जर का असेल आणि टर्नओव्हर हा तुमचा 5 कोटीच्या पेक्षा कमी असेल, तर ती पर्टिक्युलर एंटरप्राइज जी आहे तिला मायक्रो एंटरप्राइजेस असे म्हणले जाते. स्मॉल मध्ये ज्या कंपनीज आहेत ज्यांचं इन्व्हेस्टमेंट हे 1 करोड ते 10 करोडच्या मध्ये आहे आणि टर्नओव्हर हा मात्र 50 करोडच्या पेक्षा कमी आहे, या स्मॉल कंपनीजमध्ये, स्मॉल एंटरप्राइजेसमध्ये गणल्या जातात. आणि मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे त्यांचा टर्नओव्हर हा 250 करोड रुपये आहे आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ही 50 करोड पर्यंतची आहे, यांना मीडियम साईज कंपनीज म्हणल्या जातात. आता याच्यामध्ये 2 जे पार्ट आहेत, एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट पार्ट आणि दुसरा म्हणजे टर्नओव्हर पार्ट. तर इन्व्हेस्टमेंट पार्ट मध्ये काय काय येतं, तर इन्व्हेस्टमेंट हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे, इन्व्हेस्टमेंट पार्ट मध्ये येतं की जी कंपनी किंवा जी आपण एंटरप्राइजेस आपण फॉर्म करतो, त्या फॉर्मेशनसाठी कंपनीसाठी जे पहिल्यांदा लँड, बिल्डिंग किंवा कन्स्ट्रक्शन मटेरियल किंवा आतमधलं जे तुमचे मशिनरीज असतात किंवा R&D वरती जो तुमचा खर्च होतो, तो हा सगळा जो पार्ट आहे हा त्यांच्या कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये पकडला जातो. आणि टर्नओव्हर म्हणजे बेसिक काय, तर टर्नओव्हर म्हणजे काय, तर कंपनीचा वर्षाच्या अखेरीस 1 एप्रिल ते 31 मार्च या पिरियड मध्ये जो कंपनीचा सेल होतो याला आपण टर्नओव्हर म्हणून पकडला जातो. तर आत्ताची जी MSMEची डेफिनेशन आहे, या डेफिनेशनला जे 2 बेसिक क्रायटेरियाज आहेत, तर ते त्यातला एक इन्व्हेस्टमेंट आणि दुसरा टर्नओव्हर.
या बेसिक ह्याच्यावरती ती MSME ची डेफिनेशन आखली गेलेली आहे. आता आपण याच्यानंतरचा पुढचा पार्ट जो आहे हा आपल्याला MSME काय आहे हे समजलं. MSME मध्ये तीनच्या स्मॉल, मीडियम आणि स्मॉल, मायक्रो आणि मीडियम हे तीन जे पार्ट आहेत हे आपण बघितले. त्याच्यानंतरचा पार्ट काय आहे तर MSME ही जेव्हा आपण रजिस्टर्ड करतो तर रजिस्ट्रेशनसाठी काय प्रोसेस आहे त्याची. तर तुम्हाला MSME ची जी बेसिक वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे msme.gov.in, याच्यावरती जाऊन तुम्हाला त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करावा लागतो. या ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी आणि या रजिस्ट्रेशनसाठी कुठलाही चार्जेस किंवा कुठल्याही फीज, गव्हर्नमेंट फीज आपल्याला पडत नाहीत. आता ह्या रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतात. आता ह्या रजिस्ट्रेशनसाठी जर का जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रोप्रायटरला वेगळे लागतात, पार्टनरशिप फर्मला वेगळे लागतात, LLP ला वेगळे लागतात आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजला, म्हणजे त्यांच्या इन्स्टिट्यूशननुसार याचे डॉक्युमेंट्स वेगळे लागतात. पण आपण जर का प्रोप्रायटरचं सध्या पहिल्यांदा बघितलं तर त्याला पहिल्यांदा बेसिक जे तुमचे KYC डॉक्युमेंट्स आहेत, उदाहरणार्थ आधार कार्ड, तुमचे पॅन कार्डची कॉपी, तुमचे शॉप ऍक्ट, हे तुमचे बेसिक डॉक्युमेंट लागतात. याच्या व्यतिरिक्त तुमची माहिती काय काय लागते, तुमची सोशल कॅटेगरी काय आहे, दुसरं तुमचं जेंडर काय आहे, तुमचं तिसरं म्हणजे तुमच्या एंटरप्राइजेसचं नाव काय आहे, तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव काय आहे, तुमचं बँक अकाउंट जे आहे ते बँक अकाउंटचा तुमचा बँक अकाउंट नंबर काय आहे, IFSC कोड काय आहे, या बेसिक गोष्टी त्याला आपल्याला लागतात. जर का ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लागतं, तुमचा एक मोबाईल नंबर जो आहे तो आणि तुमचा ऑफिशियल ईमेल ऍड्रेस, या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकाव्या लागतात. हे टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये तो तुम्हाला अजून ऑप्शन विचारतो की तुमचा जर का प्लांट, जर का त्याची एकच जर का त्याचं लोकेशन असेल तर त्याचा तुम्हाला ऍड्रेस शेअर करता येतो. त्याचे तुमचे एक पेक्षा जास्त जर का तुमचे लोकेशन असतील तर त्याच्यासाठीही तुम्हाला त्या फॉर्म मध्ये त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत. प्लस याच्यामध्ये अजून एक पुढची गोष्ट आहे की जर का तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ह्याच्या व्यतिरिक्त कुठले डॉक्युमेंट लागू शकतात. तर ह्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काय काय लागतं, तर ह्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट कंपनीला त्यांची MOA आणि AOA, म्हणजे थोडक्यात मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, या दोन गोष्टी लागतात. प्लस जर का ही LLP किंवा पार्टनरशिप फर्म असेल तर त्याच्यासाठी काय लागू शकतं, त्याच्यासाठी लागतं तुमची डीड ऑफ रजिस्ट्रेशन जी आहे. जेव्हा आपण पार्टनरशिप फर्म किंवा LLP जेव्हा फॉर्म करतो तेव्हा त्याच्याबरोबर आपण जी डीड ऑफ रजिस्ट्रेशन बनवतो ती त्याला लागते. आता ऍड्रेस प्रूफ म्हणून ह्याला आपल्याला कंपल्सरी एक गोष्ट लागते. ती ऍड्रेस प्रूफ काय काय लागतात आपल्याला, तर का आपली सेल्फ ओन प्रॉपर्टी असेल तर काय लागतं आणि रेंटेलला काय लागतं. रेंटेलला आपल्याला लागतं कंपल्सरी रेंट रिसिट लागतात किंवा आपल्याला रेंटलला रेंट अग्रीमेंट आपल्याला त्यांना सबमिट करावं लागतं. आणि ही जर का प्रॉपर्टी आपली सेल्फ ओन्ड असेल तर काय काय लागतं आपल्याला, तर त्याला लेटर ऑफ अलॉटमेंट किंवा आपलं पोझिशन लेटर, किंवा जर का ही प्रॉपर्टी आपले आई वडील किंवा इतर कोणाच्या नावावरती असेल त्यांच्याकडनं आपल्याला एक ऑथरायझेशन लेटर लागतं. याच्या आता हा झाला रजिस्ट्रेशनचा पार्ट. या रजिस्ट्रेशनच्या पार्टमध्ये जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे आपल्या कंपनीचा जो नेचर ऑफ बिझनेस आहे, हा नेचर ऑफ बिझनेस याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली मेन्शन करावा लागतो. हा एकदा आपल्याकडनं एक्झॅक्टली मेन्शन केला गेला, वरती दिलेली माहिती आपल्याकडनं व्यवस्थित टाकली गेली आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण त्यांनी जे स्पेसिफाईड डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते आपल्याकडनं अटॅच केले गेले की त्याच्यानंतर आपल्याला उद्यमचं एक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तयार आपल्याला मिळतं. हेच आपलं MSMEचं रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट असतं. आता हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट झाल्यानंतर आता MSMEच्या अंडर आपल्याला बेनिफिट्स काय काय आहेत. आता रजिस्ट्रेशन करण्यामागे प्रत्येक उद्योजक आहे हा विचार करत असतो की मी हे रजिस्ट्रेशन केलं तर ह्यातनं मला नक्की काय काय बेनिफिट मिळू शकतो. तर ह्याच्यामध्ये बेसिक ज्या 2-3 गोष्टी आहेत ज्याचा सगळ्यात जास्त बेनिफिट आपले जे MSMEचे होल्डर्स आहेत त्यांना होऊ शकतो. त्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कोलॅटरल फ्री लोन. आता गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम्स आहेत, त्या स्कीमच्या अंडर गव्हर्नमेंटनी जे नवीन उद्योजक आहेत त्या उद्योजकांना प्रमोट करण्यासाठी म्हणून कोलॅटरल फ्री, म्हणजे थोडक्यात कुठलंही तारण न घेता त्याच्यासाठी त्यांनी लोनच्या काही त्यांनी वेगवेगळ्या स्कीम्स लॉन्च केलेल्या आहेत.
त्यातली एखादी असेल तर CGTMS नावाची असेल, किंवा दुसरी असू शकते की त्यातली एक असेल मुद्रा नावाची असू शकते. अशा अनेक स्कीम या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्नमेंटने लॉन्च केलेल्या आहेत. त्या केसमध्ये जर का तुमच्याकडे MSME चे तुमचे रजिस्ट्रेशन असतील, तर ह्या MSMEच्या रजिस्ट्रेशनमुळे तुम्हाला हे लोन मिळण्यासाठी नक्कीच जास्त बेनिफिट होतो. प्लस आता दुसरा याच्या मागचा अजून एक याच्यामध्ये जर का काही तुमचे याच्यामध्ये दुसरा अजून एक असा बेनिफिट आपल्याला होऊ शकतो की जे इंटरनॅशनल ट्रेड्स असतात, इंटरनॅशनल ट्रेड अफेअर्स आहेत, यामध्ये जर का तुमच्याकडे MSMEचं रजिस्ट्रेशन असेल, तर बाहेरचे जे तुमचे ट्रेड फेअर्स असतात किंवा एक्झिबिशन्स असतात, यामध्ये तुम्हाला जर का तुमच्याकडे MSMEचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला प्रायोरिटी दिली जाते. प्लस तुम्हाला जे बायर्स आणि सेलर्स तिकडे मिळतात, या बायर सेलर्ससाठी तुमचं जे इंटरनॅशनल मार्केट आहे हे देखील तुमच्यासाठी ओपन होऊ शकतं. तिसरा बेनिफिट आहे की ऑक्ट्राय आणि एक्साइज मधला असलेला बेनिफिट. आता ऑक्ट्राय आणि एक्साइज मध्ये जो बेनिफिट आहे हा तुमच्या गुड्स टू गुड्स डिफाईन होतो. त्यामुळे जर का तुमची गुड ही स्पेसिफाईड गुड असेल, जी MSME जे रजिस्ट्रेशन असताना त्याच्यावरती गव्हर्नमेंटनी काही प्रमाणात त्याला काही जे सूट दिलेली आहे, तर तो देखील बेनिफिट तुम्हाला एक्साइज आणि ऑक्ट्राय ड्युटीमध्ये मिळू शकतो. आता आता ह्याच्यामध्ये हा सगळ्यात जास्त कुठलाही धंदा करणारा जो माणूस आहे, याला सगळ्यात जास्त भीती कुठली असते की त्यांनी एकदा धंदा केला, एकदा त्यांनी त्याची वस्तू विकली, ही वस्तू विकल्यानंतर समोरची पार्टी त्याला पेमेंट देते की नाही, हा त्याचा सगळ्यात मोठा त्याचा असलेला एक सगळ्यात मोठी त्याची भीती असते. तर आता जेव्हा तुम्ही MSME रजिस्टर्ड होल्डर आहात, तेव्हा ह्या केसमध्ये जर का तुम्हाला 45 वर्किंग डेज मध्ये जर का समोरच्या पार्टीने पेमेंट दिलं नाही, तर तुम्ही त्या पार्टीकडनं तुम्ही इंटरेस्ट प्लस तुमची मूळ मुद्दल ही कशी मिळवू शकता, किंवा ह्या गोष्टीला तुम्हाला सिक्युरिटी एक MSME ने दिलेली आहे. यासाठी त्यांच्या काही बेसिक प्रोसिजर आहेत, त्यासाठी त्यांचे काही बेसिक तुम्हाला डॉक्युमेंट लागतात. उदाहरणार्थ की त्या पार्टीला आपण दिलेल्या एक कोटेशनची कॉपी, त्यांच्याकडनं तुम्हाला मिळालेली वर्क ऑर्डर, तिसरी गोष्ट तुमच्याकडनं झालेलं त्यांचं टॅक्स इनव्हॉइस, त्यांच्याकडनं आलेलं ऍक्सेप्टन्स, हे सगळे डॉक्युमेंट जर का आपल्याकडे व्यवस्थित असतील, तर आपण MSMEच्या आपल्या रजिस्ट्रेशनच्या मधनच आपण जी पार्टी आपल्याला 45 दिवसानंतर पेमेंट देत नाहीये, त्यांच्या अगेन्स्ट MSMEच्या अंडर तक्रार नोंदवून त्यातनं आपण आपल्या पैशांची रिकव्हरी करू शकतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याला याच्यामध्ये एक बेनिफिट हा असा आहे की आपल्या ज्या सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला प्रत्येक टेंडरच्या वेळेला गव्हर्नमेंटला भरावं लागतं, गव्हर्नमेंट टेंडरिंगला आपल्याला एक सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं, ज्याला आपण अर्नेस्ट मनी म्हणतो. ते अर्नेस्ट मनी किंवा सिक्युरिटी डिपॉझिट आपलं जर का MSMEचं रजिस्ट्रेशन असेल, तर काही स्पेसिफाईड ज्या गोष्टी आहेत यांना तुम्हाला भरावं लागत नाही. ते न भरता देखील तुम्ही त्या पर्टिक्युलर टेंडरिंगला किंवा त्या पर्टिक्युलर टेंडरला तुम्ही अप्लाय करू शकता. आता पेटंट रजिस्ट्रेशनच्या ह्याला जर का तुमच्याकडे MSMEचं रजिस्ट्रेशन असेल, तर यू गेट अप टू मॅक्झिमम 50% तुम्हाला सबसिडी त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं घेता येऊ शकते. असे बेसिक अनेक बेनिफिट्स आपल्याला MSMEच्या ह्याच्यामध्ये आहेत. तसे काही बेनिफिट्स तुम्हाला इलेक्ट्रिसिटीच्या बिलमध्ये तुम्ही घेऊ शकता, तसेच तुम्ही काही बेनिफिट्स तुमच्या इन्कम टॅक्सच्या ह्याच्यामध्ये घेऊ शकता. हे तुमच्या स्पेसिफाईडली तुमचा पर्टिक्युलर एरिया आणि स्पेसिफाईडली तुमचे पर्टिक्युलर प्रॉडक्ट याच्यावरती तो काय बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे हे डिफर होतं. आता आपण थोडंसं आत्ताचं इकॉनॉमिक पॅकेज आपल्याला आता आत्मनिर्भरच्या अंडर दिलं गेलं, यामध्ये MSMEला काय काय दिलं गेलं त्या थोडक्यात जर का बघितलं, तर 3 लाख करोड पर्यंत साधारणतः लोनसाठी त्यांनी आपल्याला कोलेट्रल फ्री साठी लोनसाठी आपल्याला त्या पॅकेजमध्ये इन्क्लुजन झालं होतं. प्लस 50,000 कोटी इक्विटी इन्फ्युजनसाठी देखील MSME साठी त्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांना त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आता असे अनेक बेनिफिट आत्ताच्या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये गव्हर्नमेंटनी ज्यांचं MSMEला रजिस्ट्रेशन आहे अशा लोकांना दिलेलं आहे. आता ह्याच्यासाठी कंप्लायन्स काय करावं लागतं? आता तुम्ही MSMEला रजिस्ट्रेशन केलं, तुम्ही त्याचे बेनिफिट्स घेतले, तर ह्याला कंप्लायन्स अत्यंत सोपं आहे. याला वर्षातनं तुम्हाला 2 इन्कम टॅक्स, तुम्हाला जसे आपण इन्कम टॅक्सचे रिटर्न भरतो, जे तुम्हाला 2 रिटर्न्स भरावे लागतात. एक तुम्हाला एप्रिल टू सप्टेंबर साठी भरावा लागतो
आणि दुसरा तुम्हाला ऑक्टोबर टू मार्चसाठी भरावा लागतो. जो एप्रिल टू सप्टेंबरसाठी तुमचा रिटर्न आहे तुम्हाला 31 ऑक्टोबर पर्यंत भरावा लागतो आणि ऑक्टोबर टू मार्चचा रिटर्न आहे तो 30 एप्रिल पर्यंत भरावा लागतो. या बेसिक डेट्स आहेत. या डेट्स आत्ताच्या या कोविडच्या पिरियडमुळे थोड्याशा पुढे झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये रिव्हिजन आलेलं आहे. ह्या बेसिक तुम्हाला कंप्लायन्स MSME साठी करावा लागतो. आणि जर का हा कंप्लायन्स तुमच्याकडनं झाला नाही तर काही त्यांच्या बेसिक पेनल्टीज आहेत. त्या पेनल्टीज 25,000 ते 3 लाखापर्यंत डिफर्ड होऊ शकतात. तर असा हा साधारणतः बेसिक आपला MSMEचा पार्ट आहे. आता आपण याच्यामध्ये आपण एक इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये तुमचे काही जर का याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला काही विचारू शकता. सचिन. थँक्यू समीर सर. हा बरं. मला वाटतं की आता आपण सरांना ओपनली क्वेश्चन विचारायला हरकत नाही. सर हे MSME रजिस्ट्रेशन जे असतं त्याच्यामध्ये ज्या सोसायटीज किंवा ट्रस्ट किंवा अशा काही असतात त्यांना सुद्धा हे बेनिफिट्स घेता येतात? प्रोडक्ट किंवा मॅन्युफॅक्चरिंग घेऊ शकतात. ओके ओके. आणि LLPs किंवा पार्टनरशिप्स वगैरे पण घेऊ शकतात? सगळ्या घेऊ शकतात. सगळ्या. त्याला त्यांनी असं रिस्ट्रिक्शन टाकलं नाहीये की फक्त प्रोप्रायटर घेऊ शकतो. त्याला तुम्ही पार्टनरशिप घेऊ शकता, LLPs पण घेऊ शकतात, प्रायव्हेट कंपनीज पण घेऊ शकतात. याला तुम्ही सगळेजण त्याचा बेनिफिट घेऊ शकतात. ओके ओके. थँक्यू. सर उद्यम आधार म्हणजे उद्यम आधार जो आपल्याला मिळतो तेच म्हणजे MSMEचं रजिस्ट्रेशन. बरोबर. ते उद्योग ज्याला आधी पहिल्यांदा उद्योग आधार म्हणायचे आता त्याचं नाव उद्यम आधार झालेलं आहे. हाच बेसिकली तुमचं MSMEचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं. पण याच्यामध्ये एक खाली म्हणजे जिथे आपल्याला बिझनेस शो करायचा असतो की आपला बिझनेस काय आहे. बरोबर. तर त्याचे खूप सारे कोड्स आहेत. बरोबर. खूप सारे नंबर्स आहेत ते शोधायला फार त्रास होतो. आणि जवळपास ते गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय असतो तर तुम्ही आधी गुगलला बसून तुमचा कोड हा तुमच्या पर्टिक्युलर बिझनेसचा जो थोडक्यात जर का तुमचं मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा थोडक्यात तुमचं रिसेलिंग असेल किंवा थोडक्यात तुमचं रबर मॅन्युफॅक्चरिंग असेल तर याचे कोड्स जे आहेत हे तुम्हाला टॅक्स गुरु किंवा अशा काही अनेक वेबसाईट जर का तुम्ही गुगलला सर्च केला त्याच्यावरती त्याचे सगळे टॅक्स कोड्स तुम्हाला 1, 2, 3 अशा क्रमानुसार मिळू शकतात. त्यातले तुम्ही जर का टॅक्स कोड जर का तुम्ही आधीच एका मार्क करून ठेवलेत तर जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरता तेव्हा ते तुम्हाला शोधायला त्यातल्या सोपे येतात. थँक्यू सर. थँक्यू सर. सर हॅलो सर. हा विचारा. येतोय तुमचा आवाज. हा सर माझा क्वेश्चन असा आहे की कॅटेगरी वाईज त्यांना फायनान्शियल सपोर्ट मिळतो पण त्याच्या पलीकडे जाऊन हे जर सुरुवातीला जर बिझनेस स्टार्ट करणाऱ्या लोकांसाठी जर फंडिंग मिळत असेल तर ते लोक जास्त प्रमाणात इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. तर ते कॅटेगरी वाईज असतं का म्हणजे ओपन कॅटेगरी SC ST साठी तिथं थोडंसं प्लीज जरा मोठं बोललं तर मला ऐकू येईल. मला ऐकू येत नाही व्यवस्थित तुमचा आवाज. सर हे कॅटेगरी वाईज फंडिंग मिळतं का त्याच्यानुसार? याच्यामध्ये आता याच्यामध्ये ना MSMEच्या अंडर सुद्धा अनेक गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. आता MSME म्हणजे थोडक्यात काय आपल्याला मिड साईज आणि स्मॉल स्केल्स या इंडस्ट्रीज आहेत यांच्यासाठी गव्हर्नमेंटने दिलेलं कोलॅटरल फ्रीचे लोनचे त्यांनी अनेक प्रॉडक्ट दिलेले आहेत. थोडक्यात CGTMS सारखा एखादा प्रॉडक्ट असेल किंवा एखादा मुद्रा सारखा प्रॉडक्ट असेल. आता ह्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला बायफर्केशन आणि अलोकेशन तर आहेच आहे पण जे तुम्ही म्हणताय ना की सुरुवातीला जर का ह्या गोष्टी मिळाल्या तर मला तुमचा मुद्दा नाही कळत आहे. म्हणजे मला विचारायचा प्रयत्न करतायत ते मला कळत नाही एक्झॅक्टली. फंडिंग आहेत आपल्याला मिळणारे जे फंड्स आहेत ते एस्टॅब्लिश झाल्यानंतर तुमची इंडस्ट्री किती प्रमाणात मोठी असणार आहे ते माहित नाही आपल्याला. सुरुवात रोपट्यापासून करणार आहे. बरोबर. हा तर ते रोपट लावण्यासाठी जर मदत झाली असती म्हणजे जर ह्या प्रोजेक्शन घेऊन आता तुम्ही प्रोजेक्शन याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर म्हणजे काय असतं याच्यामध्ये ना गव्हर्नमेंट 3 टाईपचा फंड देते तुम्हाला. एक तुम्हाला देते तुमच्या त्याला म्हणतो आपण प्रोजेक्ट लोन. दुसरा तुम्हाला मिळतं याच्यामध्ये CC टाईपचं लोन म्हणजे त्याला कॅश क्रेडिट म्हणतो आणि तिसरं म्हणजे म्हणतो त्याला आपण टर्म लोन्स म्हणतो. आता जर का प्रोजेक्ट लोन फॉर्मॅटमध्ये अप्लाय करता आहात प्रोजेक्ट लोन्स आर कम्प्लिटली ऑन प्रोजेक्शन्स ऑफ द कंपनी.
पण त्याला गव्हर्नमेंटने कॅपिंग दिलेलं आहे की तुम्ही अप टू व्हॉट अमाऊंट पर्यंत तुम्ही त्या गोष्टींसाठी कोलॅटरल फी साठी लोनसाठी अप्लाय करू शकता. तर ते मॅक्झिमम कॅपिंग हे LLP साठी, पार्टनरशिपसाठी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी आणि प्रोप्रायटरशिपसाठी हे डिफरंट आहे. आणि त्यानुसार तुम्ही अप टू मॅक्झिमम अमाऊंट पर्यंत सुद्धा तुमचा प्रोजेक्ट जर का एकदम व्हायबल असेल, तुमचा प्रॉडक्ट हा पेटंटेड किंवा व्यवस्थित काहीतरी जो असेल, जी आयडिया युनिक असेल, अशा केसमध्ये गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला त्या गोष्टींसाठी नक्कीच फंडिंग मिळू शकतं. कारण की आतापर्यंत आम्ही या गोष्टींमध्ये लोकांना बऱ्याचशा गोष्टींमध्ये या अशा प्रोजेक्ट्सला लोन मिळण्यासाठी लोन असिस्टन्सचं काम करतो. थोडक्यात त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं. या गोष्टींमध्ये खूप चांगल्या प्रमाणात जर का तुमची बेसिक आयडिया लेवलला जरी गोष्ट असेल, पण तुमच्याकडे तुमचा मार्केटिंग प्लॅन रेडी असेल, प्लस प्रोप्रायटर किंवा जे डायरेक्टर्स आहेत हे ह्याच सेगमेंट मधले असतील, त्यांचा जुना एक्सपिरियन्स या सेगमेंट मधला असेल, प्लस त्यांचा जुना जो परफॉर्मन्स आहे काम करण्याचा हा जर का चांगला असेल, तर गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला अगदी सुरुवातीला जसं तुम्ही म्हणलात ना, रोपटं लावण्यापासून सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात. ठीक आहे, म्हणजे स्टार्टअप्सला नक्की यातनं फंड उपलब्ध होतील MSMEच्या नक्कीच रजिस्ट्रेशन. पण तुमची आयडिया शुड बी युनिक. जर का तुम्ही म्हणलात की मला एक जी आयडिया युनिक नाहीये, ज्याच्यामध्ये काहीच युनिकनेस नाहीये किंवा काहीच त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नाहीये, अशा गोष्टींसाठी जर का तुम्ही ज्या गोष्टींसाठी जर का अप्लाय करायला गेलात, तर त्या आता आपल्या या MSMEच्या लोन्सच्या डेफिनेशन मध्ये असं कुठंच म्हणलेलं नाहीये की तुमची आयडिया क्रिएटिव्ह पाहिजे किंवा नसावी. हे आम्ही आता रोज वर्किंग मध्ये जेव्हा कामं करतो तेव्हा आलेले हे आमचे अनुभव आहेत. या गोष्टींना बँका, एस्पेशली बँक मॅनेजर्स किंवा जे क्रेडिट ऑफिसर्स आहेत, हे अशाच पर्टिक्युलर प्रोजेक्ट्सला फंड करतात ज्या प्रोजेक्टमध्ये खरंच इकॉनॉमिकल व्हायबिलिटी असेल, म्हणजे त्यातनं खरंच काहीतरी प्रॉफिट जनरेट होतील. जी कन्सेप्ट फक्त कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्टच नसेल, पण त्यातनं रेव्हेन्यू जनरेशन काहीतरी व्यवस्थित होतील, जेणेकरून थोडक्यात काय तर बँकेचा EMI आणि बँकेचे जे काही पैसे आहेत ते बँकेला व्यवस्थित मिळत राहतील. थँक्यू सर. सर आमच्याकडे MSMEचे इन्क्युबेशन सेंटर आहे अमरावतीला HVPM इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. आणि काही स्टुडंट्सच्या आयडियाज आहेत, त्या आम्हाला कल्टिवेट करायच्या. पण आता प्रॉब्लेम असा आहे की पोर्टल्स पण त्यांचे चालू नसतात. पण बरेचसे आउटसाइड ऑन्ट्रप्रेनर्स पण आहेत, ते पण आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आहे आणि त्यांना फंडिंग अवेलेबल करून द्यायचं आहे. तर हे आता कशा प्रकारे करता येईल, कारण की पोर्टल आहे पण पोर्टलवर आयडिया सबमिट करायला ऑप्शन नाहीये. दुसरा काही मार्ग असू शकतो का? नाही, आता याला MSMEच्या मार्फतच जर का तुम्हाला ही पर्टिक्युलरली गोष्ट करायची असेल, तर त्यांच्या पोर्टल मार्फत किंवा त्यांचे जे बेसिक ज्यांचे सपोर्टचे मेल IDs आहेत किंवा सपोर्टचे कॉल सेंटरचे नंबर आहेत, त्यांच्याच मार्फत तुम्हाला ही गोष्ट करावी लागेल. हा पर्टिक्युलरली फक्त आपण MSME बाबतीत बोलतोय. पण ह्याच्या व्यतिरिक्त पण जसं तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे इन्क्युबेशन सेंटरमध्ये असलेल्या लोकांच्या आयडिया खरंच युनिक असतील, तर देर आर मेनी अदर वेज टू जनरेट अ फंड. त्या वेजनी पण तुम्ही तो जनरेट करू शकता. MSMEच्या मार्फतच जर का तुम्हाला ही पर्टिक्युलरली गोष्ट करायची असेल, तर त्यांचा जो पर्टिक्युलर पाथ आहे त्या पाथ गोष्टी कराव्या लागतील. ओके. आणि पण हे उद्यम आधार म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं असेल आपल्याला MSME कडे, तर ते फर्म एक्झिस्टन्स मध्ये असणं आणि त्याचे 1-2 वर्ष एक्झिस्टन्स मध्ये असणं असं जरुरी आहे का? नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही नवीन फर्म जर का करत असाल तरी सुद्धा तुम्ही करू शकता उद्यमला रजिस्ट्रेशन. त्याला एक्झिस्टन्स मध्ये असणं किंवा नसणं याची गरज नसते. उदाहरणार्थ आणि फर्म असण्याची पण गरज नसते. उदाहरणार्थ जर का पर्टिक्युलर माणूस आहे, तो घरनं स्वतःची फायनान्शियल कन्सल्टन्सी करत आहे स्वतःच्या नावाने, किंवा एखादा माणूस आहे जो LICचा एजंट आहे, किंवा एखादा माणूस आहे त्याचं छोटंसं काहीतरी दुकान आहे, जी फर्म पण नाहीये किंवा काही नाहीये, तो माणूस सुद्धा या अशा याला रजिस्ट्रेशन करू शकतो. ओके. म्हणजे याच्यामध्ये प्रोप्रायटरशिप 1 वर्ष झालं पाहिजे किंवा 2 वर्ष झालं पाहिजे उद्यम आधारसाठी, किंवा 3 वर्षांनीच तुम्ही करू शकता, असा काही क्रायटेरिया उद्यम आधारच्या रजिस्ट्रेशनसाठी नाही. त्याचे GST नंबर्स वगैरे पण मागतात ते.
त्याला जीएसटी नंबरला खाली ऑप्शनल असतं. जीएसटी नंबर आहे त्याला खाली कंसामध्ये ऑप्शनल म्हणून एक ऑफर हे असते. त्यांचे जीएसटी नंबर नाही आहेत अशी लोक रजिस्ट्रेशन करू शकतात. सर एकदा घेतलं हे सर्टिफिकेशन की किती व्हॅलिड असतं का लाईफ टाईम असतं? लाईफ टाईम असतं. लाईफ टाईम. याला आता तरी काही अजून अमेंडमेंट्स आले नाहीयेत. आता आधारच्या बाबतीत लोकांना काही गोष्टी आता सध्या बोलल्या जातात सीएनबीसी किंवा याला की त्याच्यात काही काही चेंजेस होणार आहेत किंवा काही पुढे होणार आहेत. तर जसं उद्योग आधार होतो तसं उद्यम झालं तर थोडेसे काही चेंजेस मात्र नक्की होऊ शकतात. पण त्याच्या व्हॅलिडेशनला असं काही काय त्याला लिमिट नाही. 2 वर्ष असं काही व्हॅलिडेशन नाहीये. ओके ओके थँक्यू. समीर सर, मला असं विचारायचं आहे की आता विज्ञानाश्रम जे काही एंटरप्राइज डेव्हलपमेंट वरती जे काही प्रोग्राम्स मध्ये ट्रेनिंग घेतले त्यातले काही लोक आता बँक लोन साठी त्यांनी अप्लाय केलं. उदाहरणार्थ मला पोल्ट्री टाकायची अशा अर्थानं. बरोबर. उद्यमधार म्हटलं तुम्ही? पोल्ट्री बरोबर. कुक्कुटपालन करायचं आहे तर त्यांनी लोनला अप्लाय वगैरे केलं आणि उद्यमचं रजिस्ट्रेशन घेतलं होतं. तर बँका सांगतात की तुमची जमीन किंवा काहीतरी गहाण असलं पाहिजे आमच्याकडे. या गोष्टींसाठी ना सचिन, बँका हे बघा सीजीटीएमएस किंवा मुद्रा या गव्हर्नमेंट कडनं आलेल्या स्कीम्स असतात. त्या एक कस्टमर पर्यंत देणे हे जबाबदारी गव्हर्नमेंटने बँकांना दिलेली आहे. बरोबर. त्यामध्ये काही अंडरटेकिंग या बँकांचं सुद्धा असतं, काही रिस्क बँकांची सुद्धा असते. त्यामध्ये तुमचा जो पर्टिक्युलर माणूस आहे जो ज्या बँकेमध्ये जातो त्यासाठी आम्हाला त्यांना काय सांगणं असतं की ह्या स्कीम मध्ये काय लिहिलेलं आहे की ही कोलॅटरल फ्री स्कीम आहे. तुमचा बँकर तुम्हाला ही स्कीम न देण्यामागचं एक कारण हे असं असू शकतं की तुमचा ह्या गोष्टींमधला असलेला नॉलेजचा अभाव. दुसरी गोष्ट, बँकरला तो प्रोजेक्ट व्हायबल वाटत नाही. तिसरी गोष्ट, तो पर्टिक्युलर जो बँकर आहे त्या बँकेबरोबर तुमचे रिलेशन्स हा जो सगळ्यात पर्टिक्युलर पार्ट आहे. एखाद्या बँकेबरोबर जर का तुमचं सेव्हिंग अकाउंट मागचे 15 वर्ष आहे, 10 वर्ष आहे किंवा तुमचं एखादं करंट अकाउंट आहे तर त्या बँकरला ती गोष्ट बेसिक तुमचं बँक स्टेटमेंट काढल्या कळू शकते की हा माणूस आहे याचा मिनिमम बॅलन्स किती असतो, याच्यामध्ये काय ट्रान्झॅक्शन असतात. या काही गोष्टी ना बँकर तुम्हाला कुठलाही लोन देण्याच्या आधी प्रत्येक वेळा बघत असतो. गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे काय आहे की तुम्हाला त्याच्यासाठी कुठलंही कोलॅटरल सिक्युरिटी देण्याची गरज नाहीये. पण बँका तुम्हाला मागू शकतात जर का तुमचा प्रोजेक्ट, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं, प्रोजेक्ट मधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी आयडियोलॉजी दिसली पाहिजे. यामध्ये म्हणजे काहीतरी युनिकनेस दिसला पाहिजे. थर्ड थिंग म्हणजे जर का तुमचा प्रॉडक्ट हा जर का रेग्युलर जरी असेल, थोडक्यात म्हणजे मला किराणा मालाचं दुकान टाकायचं आहे, मला पोल्ट्री फार्म टाकायचं आहे, ती जरी असेल तरी तुमचा जो प्रोप्रायटर आहे किंवा पार्टनर आहे याचा काहीतरी एक्सपिरियन्स हा त्याच्या प्रोजेक्शन्स मधनं किंवा त्याच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मधनं त्यात दिसला पाहिजे. प्लस तो ज्या ठिकाणी पोल्ट्री टाकतोय किंवा जी गोष्ट टाकतोय ती गोष्ट टाकण्यासाठी त्याला आम्ही टेक्नो इकॉनॉमिकल रिपोर्ट म्हणतो, टीईव्ही रिपोर्ट म्हणतो. या रिपोर्टमध्ये आपण असं मेन्शन करत असतो की ती पर्टिक्युलर गोष्ट करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी ही जागा सुटेबल आहे का. ही जागा सुटेबल असेल तर त्यांना रॉ मटेरियल कुठनं मिळू शकतं, रॉ मटेरियल कुठनं मिळू शकतं तर मग यांचे बायर्स कुठे आहेत, बायर्स कुठे असतील तर मग यांचे पैसे जे येणारे त्यांना हे मंथली येतील, क्वार्टरली येतील का इयरली येतील. आणि बँकेला सगळ्यात मोठी सिक्युरिटी जी हवी असते की बँकेला तुमचे कोलॅटरल प्रॉपर्टीमध्ये काही इंटरेस्ट नसतो. बँकेला मेजर इंटरेस्ट कशामध्ये की त्यांचे जे ईएमआय ते त्यांना वेळेवरती मिळावेत आणि त्यातनं त्यांना जो इंटरेस्ट आहे त्यांचा जो बेनिफिट आहे तो त्यांना मिळत राहावा. पण जर का तुमचा प्रॉडक्ट किंवा तुमचा जो पर्टिक्युलर जो प्रोजेक्ट आहे हा त्यांना सिक्युअर्ड वाटला नाही, डेफिनेटली तुमच्याकडनं कोलॅटरल सिक्युरिटीसाठी मागवू शकतात. ओके ओके थँक्यू. डॉक्टर दीपा, तुम्हाला काहीतरी क्वेश्चन आहे ना? येस सर, थँक्यू सचिन सर फॉर युअर इनपुट्स. मला ऍक्च्युली 2-4 प्रश्न आहेत. प्रश्न पहिला की मुद्रा स्कीम हे माझ्या अंदाजाने ओपन कॅटेगरीजना अवेलेबल नाहीये, त्याच्याबद्दल थोडं क्लॅरिफिकेशन. ओपन कॅटेगरीज म्हणजे मला कळलं नाही. हु डझंट कम अंडर काय म्हणतात त्याला, देर आर डिफरंट कास्ट रिझर्वेशन. असं काहीच नाही.
असं ओके ओके. असं काही नाही. सो आय अंडरस्टँड अंडर प्रिव्हिलेज्ड इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड आय कॅन अंडरस्टँड ऑन दॅट. पण असं आहे का की बिलकुल नाही. हा फक्त बिलकुल नाही. NT OBC ह्या लोकांनाच मिळेल आणि नाही, ओपनला नाही नाही, मिळणार? ओके. नाही, नाही. कारण बिलकुल का नाही. मुद्राच्या बाबतीत आम्ही चौकशी केली होती, तर त्यावेळेला हे असे काही मुलांनी इन्फॉर्मेशन शेअर केली होती. सो इट इज नॉट अवेलेबल फॉर ओपन कास्ट. नाही, असं सेकंडली, नाही. ओके सर, थँक्यू सर. दुसरी गोष्ट पुन्हा आपलं आता इथं आपण ज्यांचे बरेचसे आपण जे प्रपोजल्स प्रोजेक्ट रिपोर्ट केलेले आहेत किंवा ज्यांचे आता लोन झालेले आहेत, हा देर आर मेनी फ्रॉम ओपन कॅटेगरी पण आहेत आणि तुम्ही म्हणलं तसं ओबीसी NT कॅटेगरी मधले पण लोक आहेत. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने असं कुठलंच कॅपिंग किंवा अशी कुठलीच गोष्ट ठेवलेली नाहीये की हे पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी जाते. गव्हर्नमेंटने ओके सर. पर्टिक्युलरसाठी ओपन ठेवलेलं आहे. ओके सर. ओके. दुसरं मला विचारायचं होतं की लीड टाइम साधारण हा किती महिन्यांचा असतो? आपण वी आर टॉकिंग अबाउट प्रोजेक्टिंग अवर बिझनेस आयडिया, राईट? प्रोजेक्ट बरोबर. रिपोर्टच्या बेसवरती तुमची ती वायबिलिटी कितपत आहे, इक्वेशन फायनान्शियल आणि बरोबर. युअर फोरकास्टिंग, त्याच्यावरती तुम्हाला सँक्शन मिळू शकतं. तर बरोबर. ह्या प्रोसेस साधारण किती वेळ लागतो आणि त्याची 45 साधारण? दिवस मॅक्झिमम. जे बँकेने सांगितलेले दिवस आहेत ते 45 दिवस मॅक्झिमम. अच्छा, ओके. आणि साधारण खर्च किती येतो सर याचा? याला खर्च म्हणजे या केसमध्ये जर का तुम्ही लोनसाठी म्हणजे तुम्ही तुमची जर का या गोष्टी सगळी गोष्ट करता आहात, तर याच्यासाठी जे बँक चार्जेस किंवा बाकीच्या गोष्टी तुम्हाला लागतात, हाच तुम्हाला त्याच्या मागचा असलेला मेजर खर्च आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही कुठल्या कन्सल्टंट कडनं जाता आहात, तर कन्सल्टंटची काय कन्सल्टन्सी फी असते बरोबर. डिफर करेक्ट. होते. करेक्ट. कारण का स्टार्टअप्स मध्ये काय होतं की त्याच्यामध्ये सुद्धा इनिशियल स्टेजला वी आर जस्ट कलेक्टिंग रिसोर्सेस. आपलं नेटवर्क बरोबर. वापरून आपण करत असतो, धडपडत असतो. तर त्या बरोबर. केसमध्ये तुम्हाला काही पॉइंटर्स तुम्ही देऊ शकाल का की प्रोजेक्टेड रिपोर्ट जो आपण रिपोर्ट देणार आहोत, त्यांना सादर करणार आहोत, त्याच्यात साधारण कोणते पॉइंटर्स असावे फोकस्ड? आणि दुसरी गोष्ट, अजून एक शेवटचा प्रश्न की इंटँजिबल सर्व्हिसेस कॅन दे अवेल बेनिफिट अंडर MSME? येस. आणि इंटँजिबल सर्व्हिसेस म्हणजे तुम्ही म्हणजे काय म्हणतात? ई-कॉमर्स. ई कॉमर्स, राईट. बर. आता ई-कॉमर्स साठी कालच आम्ही एकांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ई-कॉमर्स थोडंसं मला बघून तुम्हाला सांगावं लागेल. ओके सर. आमच्याकडनं पण कोणाचं रजिस्ट्रेशन आता काल आमच्याकडे आलं, जे ओके. अमेझॉन टाईप त्यांची कन्सेप्ट आहे थोडीशी. त्यांच्यासाठी आम्ही आता काही काल करणार होतो ऑफिसमध्ये. काल मी ऑफिसमध्ये होतो, पण त्याच्यासाठी काही बेसिक प्रोसेस आहे ही मला पण माहिती नाहीये. पण ती अच्छा. तुम्ही मला मेल आयडीला जर का तुम्ही मला मेल हा पर्टिक्युलर पॉईंट टाकला तर माझ्या ओके. याला नक्कीच रिप्लाय येऊन जाईल. पहिला point. दुसरी गोष्ट, प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये जे तुम्ही म्हणलात की काय तर काय काय पॉइंटर्स हवेत, तर बेसिक या गोष्टींमध्ये ही गोष्ट तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये पाहिजे. याच्यामध्ये 2 पॉइंट असतात. एक म्हणजे तुमचा बेसिक प्रोजेक्शन्स, ज्याला आपण CMA म्हणतो, CMA डेटा म्हणतो, ज्याच्यामध्ये 5 इयर्स आपण प्रोजेक्शन्स दिलेले असतात. त्याच्यामध्ये तुमचे सेल परचेस साधारणतः किती असतील किंवा तुमचे एक्सपेन्सेस काय काय असतील किंवा याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलेले असतात तुमचे मार्केटिंग एक्सपेन्सेस काय असतील आणि यातनं तुमचा नेट प्रॉफिट किती राहील आणि ह्या नेट प्रॉफिटच्या हा नेट प्रॉफिट काय राहील आणि आफ्टर टॅक्सेस प्रॉफिट. मग समजा स्टार्टअप असेल तर मी कस्टमर सुद्धा प्रोजेक्शनच देणार आहे, माझा मी टर्नओव्हर पण प्रोजेक्शनच देणार आहे, कारण स्टार्टअप मध्ये बरोबर आहे. तर त्याच्यामुळे माझ्याकडे पूर्वीचा काही डेटा नसणार आहे बिकॉज इट इज अ स्टार्टअप. सो माझे जे सॉरी बोला मॅडम. सो जे रिसोर्सेस वरती मी हा प्रोजेक्शन करते त्याचं बजेटिंग, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं काही एक्नॉलेजमेंट किंवा इव्हिडन्सेस लावण्याची गरज असते का? नक्कीच असू शकते. नक्कीच जर का ह्या लावल्या तर तुमचा रिपोर्ट लॉजिकल आहे हे बँकेला. की जर का फक्त मी असं मेन्शन केलं की माझी सॅलरीसाठी मी एक्सपेन्सेस मार्कअप केलेत 5.5 लाख रुपये, 6 लाख रुपये, याच्याऐवजी जर का माझ्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये जर का 3 गोष्टी असतील की माझ्या प्रोजेक्टसाठी एक समजा सॉफ्टवेअर डेव्हलपर लागणार आहे, एक माझ्याकडे मार्केटिंगचा माणूस लागणार आहे, एक अकाउंटचा माणूस लागणार आहे आणि यांचे सॅलरीचं हे बायफर्केशन असं होऊ शकतं. तर ह्या गोष्टीला जास्त व्हायबिलिटी राहते कंपेअर टू टाकणे. पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट याच्यामध्ये जो पार्ट येतो तो म्हणजे रेशो अनालिसिसचा पार्ट येतो. रेशो अनालिसिस मध्ये बेसिक तुमचा करंट रेशो काय, डेट इक्विटी रेशो काय, किंवा बेसिक जे काही रेशोज आहेत जे बँकर्स बघतात की तुमच्या व्हायबिलिटी चेक करण्यासाठी त्या कशा असतील. जनरल केसमध्ये काय असतं, जर का स्टार्टअपच्या केसमध्ये काय असतं, त्यांचे फर्स्ट 1 to 2 इयर्स किंवा 3 इयर्स पहिले त्यांच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती बराचसा खर्च होत असतो. बरोबर आहे. तर त्या केसमध्ये बँकर्सला हे बघायचं असतं की हा जो R&D वरचा जो एक्सपिरियन्स त्यांचा होत आहे सध्याचा, हा होऊन शेवटी ते इक्विब्रियमला त्यांची कंपनी केव्हा येऊ शकते, जेव्हा नो प्रॉफिट नो लॉस अशी आपण जी कन्सेप्ट म्हणतो, यापर्यंत साधारणतः कंपनी कधी येऊ शकते. यांना ह्या बरोबर आहे. साठी आपण मागतानाच ना सुरुवातीला जेव्हा प्रपोजल टाकतो त्या प्रपोजल मध्ये आपण ना मॉनिटरिंग पिरियड नावाची एक कन्सेप्ट असते. या ज्या स्टार्टअपसाठी ना आपण जेव्हा कुठलाही प्रपोजल टाकतो तेव्हा पहिले 2 वर्षांसाठी मॉनिटरिंग पिरियडसाठी ऍप्लिकेशन करूनच तो टाकत असतो. टाकावा म्हणजे प्रत्येकाने. थोडक्यात त्या पिरियडमध्ये त्यांना फक्त इंटरेस्ट लावले जावे, प्रिन्सिपलचा जो पार्ट आहे हा अक्युमुलेट होऊन नंतरच्या 2 वर्षानंतर लावला जावा. या अशा अनेक टेक्निकल गोष्टी आहेत. या टेक्निकल गोष्टींचा अभ्यास करून आणि टेक्निकल गोष्टींच्या हिशोबाने जर का तुम्ही प्रपोजल टाकलं तर ते प्रपोजल थ्रू होण्याचे चान्सेस जास्त असतात. ऑल राईट सर. आणि सर आपल्या प्रेझेंटेशन मध्ये एक स्लाइड होती इन्व्हेस्टमेंटची. सो वी टॉक अबाउट मायक्रो एंटरप्राइज हॅव्हिंग इन्व्हेस्टमेंट ऑफ 1 crore. सो वेअर डू वी स्टँड वेन वी हॅव अ स्टार्टअप? लेस दॅन 1 crore. सॉरी, म्हणजे तुम्ही मायक्रो म्हणजे अप टू 1 crore पर्यंतची इन्व्हेस्टमेंट आहे. अच्छा, अप टू 1 crore. आय वॉज म्हणजे कन्फ्युज. 0 to 1 crore आहे. ओके 0 सर. to 1 crore म्हणजे मॅक्झिमम त्याचा कॅपिंग 1 crore रुपये आहे. ओके, सो इट्स अ मॅक्सिमम कॅप. आय वॉज कन्फ्युज. मी म्हटलं बापरे, 1 crore ने सुरुवात असेल तर आपल्याला गरज नाहीये ना बँक लोनची. मॅडम आता थोडक्यात आता अनेक कन्सल्टंट असतात किंवा अनेक बिझनेसेस असतात. 1 crore म्हणजे हा इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न खूप मोठा होऊन जातो. त्या केसमध्ये ते अप टू मॅक्झिममची 1 crore पर्यंतचा जो इन्व्हेस्टमेंट असतो तो मायक्रो, अप टू मॅक्झिमम करोडचा येतो तो स्मॉल मध्ये येतो आणि करोडचा येतो तो मीडियम मध्ये येतो. आणि टर्नओव्हर पण 5 crore 50 crore आणि 250 crore म्हणलेलं आहे ते मॅक्झिममचे आकडे आहेत. आणि एक सर मला व्यथा मांडायची नाहीये, परंतु मी जे स्टार्टअप्स त्यांचा जो माइंडसेट आहे किंवा ऍज अ थर्ड पर्सन व्हॉट एव्हर इज हॅपनिंग अराउंड अस टुडे, आपण आत्मनिर्भरतेविषयी बोलतोय. सॉरी टू से इफ आय स्पीक समथिंग आउट ऑफ सम इमोशन्स. सर ते रिचेबल नाही वाटत. म्हणजे जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा स्टार्टअपला तेवढं कन्व्हर्जन दिसतंय का? म्हणजे तुम्हाला ऍज अ एक्सपिरियन्स कन्सल्टंट इन दिस फील्ड. पहिलाच माझा जो शब्द होता ना, हा, स्टार्टअप्सला गव्हर्नमेंटनी किंवा प्रत्येक स्टार्टअप्सला हा लोकांनी फंड करण्याच्या आधी यात प्रत्येक स्टार्टअप्सनी स्वतःचा विचार करायला पाहिजे या गोष्टींमध्ये. आता मी याच्या तुमच्या विरुद्धाला शब्दाला कॉन्ट्रडिक्टरी ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून बोलू शकतो. मी अनेक लोक आता काही एंजल फंड करणारे आहेत किंवा काही आता आपल्याकडे काही फाउंडेशन्स आहेत जे स्वतः इन्व्हेस्टर्स आहेत. त्यांच्यासाठी काही प्रपोजल स्क्रुटिनाइज करण्यासाठी आमच्याकडे येतात की हे प्रपोजल आलेलं आहे आमच्याकडे, हे व्हायबल आहे का. आत्ताच्या केसमध्ये मॅडम काय होतं, स्टार्टअप्स मध्ये ना फक्त काही गोष्टी या फक्त आयडिओलॉजीवरती चालतात, पण त्या मार्केटमध्ये आल्यानंतर त्याची फिजिबिलिटी काय आणि त्याची इकॉनॉमिक व्हायबिलिटी काय याचा विचार स्टार्टअप्सचे फाउंडर्स किंवा स्टार्टअप्सचे डायरेक्टर्स हे करत नाहीत. त्यांच्यामध्ये काय असं त्यांची कन्सेप्ट युनिक आहे, ती चालेलच, पण ती खरंच चालेल का. आजची जे मार्केट सिनारिओ आहेत त्याच्यामध्ये होणारे जे ड्रास्टिक चेंजेस आहेत त्यामध्ये तुम्ही कुठे स्टँड करता आणि त्या स्टँडनुसार जर का तुम्ही तिकडे स्टँड होणार नसाल तर ती कन्सेप्ट बँक काय, तुम्ही उद्या जाऊन जर का कुठल्या इक्विटी इन्व्हेस्टरकडे गेलात किंवा कुठलाही एंजल इन्व्हेस्टरकडे गेलात तरी ती कन्सेप्ट कोणीही ऍक्सेप्ट करणार नाहीच आहे. तर तुमची एक मिनिट, येस सर. एक मिनिट. कन्सेप्ट युनिक पाहिजे, पहिली गोष्ट ती व्हायबल पाहिजे, त्यातनं प्रॉफिट जनरेशन खरंच झालं पाहिजे कम्पॅरेटिव्हली. कारण की काय बिझनेस किंवा कुठलाही स्टार्टअप जेव्हा फाउंडर असतो ऍट द एंड ऑफ द डे या सगळ्याचं जे कॅल्क्युलेशन आहे हे मॉनिटरीज असतं. त्यामुळे त्यातनं मॉनिटरी गेन्स झालेच पाहिजेत
जेणेकरून बँकर्स इंटरेस्ट मिळत राहील आणि जो इक्विटी इन्व्हेस्टर किंवा बाकीचे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना त्याचे बेनिफिट्स मिळत राहतील. अशा कन्सेप्टमध्ये जर का तुमची कन्सेप्ट असेल तर त्याला नक्कीच फंडिंग आणि नक्कीच गोष्टी मिळू शकतात. तुम्ही म्हणताय त्या अवघड आहे, पण तो पाथ म्हणजे अगदीच अनरिचेबल आहे अशातला भाग नाही. इट इज अ डिफिकल्ट, कारण की प्रत्येक एंटरप्रिनरला ही सुरुवातीला सवय करूनच घेतली पाहिजे की त्यांचा हा पाथ जो त्यांनी निवडलाय, इट इज अ डिफिकल्ट पाथ ओनली. सो ट्रू. आणि आय थिंक पर्झिव्हरन्स आणि पेशन्सनेच मे बी आणि पुढे तुम्ही ती आयडिया कॅरी ऑन करू शकाल. कारण का काय होतं, इन द मिडवे इफ यू गिव्ह अप, मग तो संभ्रम राहतो की हे माझं प्रोजेक्ट पुढे वायबल नसेल होणार किंवा होणार असेल तर मला एक प्रकारचं मेंटरशिप मिळणार आहे की नाही त्या बाबतीत. सो मे बी युअर कन्सल्टन्सी इटसेल्फ कॅन बी अ स्टार्टअप वेअर यू आर हेल्पिंग पीपल टू गेट फंड्स फॉर देअर बिझनेसेस. मॅडम आमच्याकडे जे येतात ना पहिल्यांदी, ज्यांना आम्ही पहिल्यांदी ना स्टार्टअप म्हणजे त्यांचे जे फाउंडर्स असतात, स्टार्टअप इज वॉट, फाउंडर्स 4 फाउंडर्स आहेत, 3 फाउंडर्स आहेत, त्यांची आयडिओलॉजी आहे, त्यांच्या कन्सेप्ट आहेत. ते 3 स्टार्टअपचे जे फाउंडर्स किंवा जे आता ज्यांना आपण डायरेक्टर म्हणू शकतो, यांची आयडिओलॉजी काय, यांचा माइंडसेट काय, ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि जे आपण बेसिक 1000 डेजची कन्सेप्ट बिझनेसमध्ये म्हणतो, जो 1000 डेज बिझनेस करतो तो सर्व्हाइव्ह होतो शक्यतो करून. राईट 50% लोक त्यात सर्व्हाइव्ह होतात. आयदर सवय होऊन सर्व्हाइव्ह होतात किंवा ते पार होतात. यातनं सगळ्यातनं त्या दोन असल्या तरी. तर या गोष्टींमध्ये मॅडम, ह्या गोष्टी प्रत्येक स्टार्टअपच्या फाउंडरनी किंवा डायरेक्टरनी या आधीच डोक्यात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा आपण एखाद्याकडनं पैसे मागतो, ती आयदर बँक असेल किंवा आयदर इन्व्हेस्टर असेल, तो तुम्हाला ते पैसे असेच उगाच देणार नाहीये. त्यातनं त्यांना जर का काही बेनिफिट्स मिळत असतील तरच ते पैसे तुमच्यापर्यंत पार्क होणार आहेत. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेतच डेफिनेटली, पण त्या स्कीम्स मधनं जर का तुमची जर का कन्सेप्ट ही व्हायबलच नसेल, ज्या गोष्टीला आता थोडक्यात जर का जसं मगाशी सचिननी सांगितलं की एकांना पोल्ट्री फार्म चालू करायचा होता, मग त्यांना विचारलं गेलं की तुमच्याकडे लँड आहे का किंवा तुमच्याकडे काही गोष्टी आहेत का. या गोष्टी त्यांना विचारण्यात येण्याची कन्सेप्ट, ही गोष्ट विचारली का जाते जनरल केसमध्ये, लोकांकडे लीज नसतं त्यांच्या जागेचं. लोक पहिल्यांदाच माझं या जमिनीचं 10 वर्षाचा लीज होऊ शकतं, मी ही जमीन 10 वर्षासाठी लीजवरती घेऊ शकतो, लॉंग टर्म लीज साठी घेऊ शकतो, या कन्सेप्ट घेऊन जर का बँकर्स कडे गेले आणि त्यांनी स्वतःला जर का त्या एंडनी प्रेझेंट केलं तर गोष्टी होऊ शकतात. थँक्यू सर. Sir, last question. What is the positive conversion ratio you look at this particular? म्हणजे किती आलेल्यातले किती साधारण प्रोजेक्ट हे किती टक्क्यांमध्ये पुढे जातात? रिजेक्शन रेट जास्त आहे का ऍक्सेप्टन्स रेट आहे? रिजेक्शन रेट नक्कीच जास्त आहे. मी उगाच असं सांगणार नाही की ऍक्सेप्टन्स रेट जास्त आहे, कारण की आम्ही SV प्रोव्हिन्स मध्ये या गोष्टींवरती रोज प्रॅक्टिकल करतो. आम्ही रोज एंटरप्रिनर्स बघतो. मी अनेक अशा काही गोष्टी आहेत, या एंटरप्रिनर्ससाठी मी बरीचशी कामही करतो. या गोष्टींमध्ये मला या गोष्टी खूप चांगल्या माहिती आहेत आणि ही दुःखद गोष्ट आहे थोडीशी, पण हे सत्य आहे, हे कडू सत्य म्हणाल तरी हरकत नाही. त्याच्यामध्ये थोडासा रिजेक्शन रेशो जास्त आहे. म्हणूनच प्रत्येक एंटरप्रिनरला स्वतःच्या की स्किल सेट वरती नक्कीच काम करण्याची गरज आहे. त्याला पहिली गोष्ट ती आहे. दुसरी गोष्ट, त्याला त्याचा प्रोजेक्ट हा इकॉनॉमिकली व्हायबल कसा आहे हे नक्कीच स्वतःला आधी प्रूव्ह करण्याची गरज आहे आणि मग नंतर बाकीच्या लोकांना प्रूव्ह करण्याची गरज आहे. थर्ड आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेलेबिलिटी आणि मार्केटेबिलिटी. ही जी कन्सेप्ट आहे ही तुमच्या प्रॉडक्टला कशी आहे, ही ह्याचा तुम्ही आधीच अभ्यास करून नंतर मार्केटमध्ये जायची या गोष्टींसाठी गरज आहे. या गोष्टी जर का तुमच्या सगळ्या व्यवस्थित आणि सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तुमचा प्रॉडक्ट नक्कीच विकला जाईल, तुमची एंटरप्राइजेस नक्कीच सक्सेसफुल होईल. पण तुम्ही आताताईपणा करून सुरुवातीपासूनच काही मार्केट रिसर्च नाही किंवा काहीच न करता जर का तुम्ही म्हणत असाल की मी स्टार्टअप चालू करतो, फक्त मला काय डेस्क जॉब बोर होतोय, 10 ते 6चा डेस्क जॉब बोर होतोय म्हणून आता मी स्टार्टअप साठी जातो, तर तशा गोष्टी आणि तसे स्टार्टअप्स आज मार्केटमध्ये आलेले मॅडम मेजरली फेल होण्याचे चान्सेस जिकडे आहेत ते अशा गोष्टींमुळे होत आहेत. कारण की लोकांचा अभ्यास या गोष्टींमधला थोडासा कमी पडतो, लोकांचा या गोष्टींमधला पेशन्स कमी पडतो
आणि थर्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आम्ही जो आता इथं अर्बन एरियाजमध्ये बघतोय की जे काही समजा सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत, जे ज्यांना आज 10 लाखाचा 12 लाखाचा पॅकेज आहे, पण ते दोघं तिघं मित्र म्हणून एखादी स्टार्टअप चालू करतात. पण पुढचे 6 महिने 1 वर्ष त्यांना या गोष्टींच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवरती पिरियड जातो. त्या पिरियडमध्ये त्यांचं जे मॉनिटरी मीटर असतं ते बंद होतं आणि त्यातनं त्यांचा क्विटिंगचा रेशो जो आहे की बाबा 6 महिने झाले मला एकही पैसा मिळत नाही आणि 8 महिने झाले मला माझी लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी लागणारा पैसा मिळत नाही, यातनं जो क्विटिंगचा रेशो आहे तो जास्त आहे. पण या केसमधनं एक पॉझिटिव्ह पण गोष्ट आहे की यातनं जी लोक पुढे जात आहेत त्यांच्याकडनं नक्कीच आपल्या इंडियासाठी जे आपण म्हणू शकतो लेबर जनरेशन किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन या लोकांकडनं नक्कीच चांगली होती. थँक्यू सर, थँक्यू फॉर डिटेलिंग एव्हरी आन्सर. थँक्यू सो मच. कारण का तुम्ही राईटली यू नेल्ड इट की आताताई होऊन करण्यात पॉइंट नाही. कारण का संपर्कात येणाऱ्या मुलांपैकी तो जोश में होश खवा दिया काइंड ऑफ एक्झाम्पल्स येतात आणि आई वडिलांचंही असं असतं की माझा मुलगा कधी करतोय ना मी चला पैसे घालतो. सो घरातले पैसे वापरून करतात पण त्या जोशमध्ये पुढे काही फेल्युअर होणार असतील तर त्याच्या आधीच अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. आणि आताचं सेशन हे खूप इम्पॉर्टंट होतं सर की खूप ड्यू डिलिजन्स करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा बिफोर इव्हन यू स्टार्ट प्रोजेक्टिंग युअर बिझनेस. So I should thank the organizers and especially you for answering all these questions and helping us to know about this funding and the awareness which we should also have and create amongst the students. Thank you, sir. Thank you. येस. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? मे बी हॅलो. हा अमोल सर तुम्ही काहीतरी विचारत होता. आपण मग सुप्रिया मॅडम कडे परत जाऊया. अमोल करमारकर सर. कंपनी त्याविषयी काही माहिती मिळू शकेल? मला आवाज येत नाही. हॅलो. हा अमोल सर. तर एक आम्ही इन्स्टिट्यूट म्हणून आहोत ऍज अ इन्क्युबेशन सेंटर म्हणून पण आहोत. पण एक आम्हाला थोडी माहिती मिळू शकते का सेक्शन 8 कंपनीचं रजिस्ट्रेशन आणि त्याचा यूज कसा करायचा टू प्रमोट एंटरप्रेन्योरशिप अमंगस्ट? नाही, आपण याच्यासाठी एक वेगळं पूर्ण सेशन घ्यावं लागेल. सेक्शन 8 कंपनी म्हणजे आणि त्याच्यासाठीचे असलेले इम्प्लिकेशन्स हा खूप वेगळा पार्ट आहे. यू कॅन रीच मी. माझा जो शेवटी मी माझा मेल आयडी टाकलेला आहे ना त्याच्यावरती तुम्ही मला बेसिक या सगळ्या गोष्टींच्या क्वेरीज विचारू शकता. माझा sv.promins@gmail.com म्हणून माझा मेल आयडी आहे. त्याच्यावरती तुम्ही मला रीच होऊ शकता किंवा माझा मोबाईल नंबर आहे. कारण की ही गोष्ट अशी 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं सांगून अशातली गोष्ट नाही. सेक्शन 8 कंपनी इज अ व्हेरी डिफिकल्ट पार्ट. म्हणजे पर्टिक्युलरली ज्या बाकीच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज किंवा लिमिटेड कंपनीज आहेत यांच्या रजिस्ट्रेशन पेक्षा यांची काही गोष्टी खूप वेगळ्या असतात. माझा प्रश्न असा होता की कॅन वी गो फॉर दॅट म्हणजे ऍज अन इन्स्टिट्यूट कॉलेज आमचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे इन्क्युबेशन मी एमएसएमईच्या रजिस्ट्रेशनसाठी जाऊ शकता का? नाही तुम्हाला सेक्शन 8 ला जाऊ शकता का नाही जाऊ शकता? हा तो प्रश्न आहे. तो पहिली गोष्ट सेक्शन 8 ही जी गोष्ट आहे ही सेक्शन 8 ही गोष्ट आहे की ज्यातनं नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी ही गोष्ट आहे. तुमची ऑर्गनायझेशन जर का प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असेल थोडक्यात ही गोष्ट जी आहे सेक्शन 8 ची ही आता जी आपण ट्रस्ट म्हणून आपण रजिस्टर करायचो ज्या लोकांना तशी जी त्याला कंपनीचं स्वरूप देण्यासाठी जी आहे ती सेक्शन 8 कन्सेप्ट आहे. ऍज अ कॉलेज आम्ही एज अ इंजिनिअरिंग कॉलेज आहोत. सर या काही गोष्टी आहेत ना या खूप कोर माझ्या कन्सल्टन्सी मधल्या आहेत. या मी त्याच्या याच्यामध्ये घेऊ शकत नाही. तुम्ही मला त्याच्यासाठी स्पेसिफिक कॉल करा, माझ्या ऑफिसला वॉक इन करा. ओके, थँक्यू सर. थँक्यू. सर कॅन आय जस्ट स्पीक? मिस्टर अमोल हॅज ऍक्च्युली आम्ही डायलमामध्ये असतो टीचर्स. आता त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज आता कमर्शियल नॉलेज साठी म्हणजे जे तुम्ही म्हणालात रेशो अनालिसिस बजेटिंग एस्टिमेशन याच्यासाठी तुम्हाला कॉमर्स माहिती असणारा माणूस लागतो. आमच्या केसमध्ये आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येत असतात पण वायबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट स्पेशल पर्पज मशीन्स असतील किंवा ते त्याचं कुठला ऍप असेल म्हणजे हे हार्डवेअर सॉफ्टवेअर म्हणा
किंवा मग इंजिनिअरिंग एखादा प्लांट म्हणा. तर मला असं वाटतं थ्रू बिकॉज ऑफ दिस पाबल्ड इनिशिएटिव्ह आय थिंक वी प्रोफेसर्स कॅन कम टुगेदर अँड एक्सचेंज अवर नॉलेज ऑल्सो. बरोबर. Of course, Samir Kulkarni sir's perception and his due diligence is required, but we as a FDP participants, we can have this collaboration. Thank you, sir. Sure, sure. करेक्ट. अजून कोणीतरी मला वाटतं सुप्रिया मॅडम होत्या का? त्यांचा काहीतरी क्वेश्चन. येस सर. हा प्लीज विचारा. हा सर, मला असं विचारायचंय की एखादा इंडिव्हिज्युअल बिझनेस स्टार्ट करतो, मग तो जर समजा बिझनेस फेल झाला, मग सेकंड टाइम रजिस्ट्रेशन, थर्ड टाइम रजिस्ट्रेशन, किंवा म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल किती वेळा रजिस्टर करू शकतो? त्याला काहीच लिमिट नाहीये मॅडम. म्हणजे माझी जर का समजा एक पर्टिक्युलर एबीसी एंटरप्राइजेस नावाने माझी जर का एखादी फर्म असेल, जी प्रोप्रायटरीशिप आहे, जी आणि दुसरी माझी बीसीडी नावाची आहे, तर मी एबीसीडी ला पण करू शकतो, एबीसी ला पण करू शकतो आणि बीसीडी ला पण करू शकतो. याच्यासाठी त्यांनी काय असं काही हे नाही टाकलं की एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा असं काही नाही टाकलेलं. ओके, पण सर की एक असतो ना विश्वास, तो क्रिएट होतो का? म्हणजे की मी काय म्हणताय, दोन गोष्टी मला रजिस्ट्रेशन बाबतीत विचारताय का लोन बाबतीत विचारताय? नाही, रजिस्ट्रेशन बाबतीतच सर विचारते मी. रजिस्ट्रेशन बाबतीतच विचारते सर मी. हा मॅडम, आता या केसमध्ये सांगू का खरं तुम्हाला की या केसमध्ये विश्वासाचा जो पार्ट आहे, आता एखादा बिझनेस सक्सेसफुल होणं आणि फेल्युअर होणं याचा आपण जे रजिस्ट्रेशन करतो त्या रजिस्ट्रेशनची त्याचा काही संबंध येत नाही मॅडम. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं ना की एखाद्या माणसाने जर का एक कंपनी सुरुवातीला चालू केली आणि नंतर दुसरी कंपनी जर का त्यांनी चालू केली गेली, तर त्याला उद्यमचं रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. ओके सर, माय क्वेश्चन इज दॅट ओनली. ओके सर, थँक्यू. येस, आपला वेळ होत आलाय. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊ शकतो आणि सरांनी त्यांचा नंबर आणि ईमेल आयडी तर दिलेलाच आहे आपल्याला. नंतर आपण त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकू. पण आता कोणाचा क्विक क्वेश्चन आहे का? फक्त माईक अनम्यूट करून तुम्हाला बोलायला लागेल जर कोणी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर. मला वाटतं की आत्ता क्वेश्चन्स नाही आहेत. येस, समीर कुलकर्णी सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. एमएसएमई नक्की काय आहे, ती कशी डिफाईन करता येईल, तुम्ही ते नटशेड मॉडेल पण दाखवलं, इन्व्हेस्टमेंट वर्सेस टर्नओव्हर वगैरे, रजिस्ट्रेशन कसं करता येईल आणि बेनिफिट्स कसे आहेत, आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही आमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्यातनं मला वाटतं की खूप चांगली आयडिया मला आता एमएसएमई विषयी आलेली आहे. आणि फ्युचर मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या क्वेरीज किंवा मदतीसाठी आम्ही नक्की तुम्हाला रिच आउट करू. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल विज्ञानाश्रम तर्फे आणि आमच्या सर्व प्रोफेसर्स तर्फे आम्ही तुमचे आभारी आहोत.